पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे नाही कुणाच्या मालकीची आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे बाबासाहेबांनी जिंदाबाद 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 बेईमानों का राज बदल दो आज लड़ेंगे चोरों से आज लड़ेंगे चोरों से लाडका संशोधन झालाच पाहिजे मोठा गोल करा आणि मागे जावा आता इथं मध्ये बसवा माझ्या बघितलं मोठा गॅप सोडला ना तिथं बसा हॅशटॅग गायडर विकी दादा हॅशटॅग गायडर विकी दादा त्यांच्यावर अजून 4-5 जण आज भी हम जीतेंगे संघर्ष हमारा नारा है भारी इतिहास हमारा है संघर्ष हमारा नारा है भारी इतिहास हमारा है जिंदाबाद 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 होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आओ बात करो बात करो धरनी होगी जिंदाबाद 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 मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे नाही कुणाच्या मालकीची नाही कुणाच्या मालकीची नाही कुणाच्या मालकीची जय
बेईमानों का राज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। कहीं किसी से भीख मांगते, कहीं किसी से भीख मांगते, मियालिस फायदे, मियालिस फायदे, मियालिस फायदे, मियालिस फायदे। जिंदाबाद 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 मियालिस फायदे, मियालिस फायदे, नाही कुणाच्या मालकीची, नाही कुणाच्या मालकीची। जिंदाबाद 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 समोर संपवून मित्रांनो आलाय का विचार नाही कुणाच्या मालकीची। धन्यवाद मित्रांनो, आज आपलं आंदोलन आहे पुढच्या नाही कुणाच्या मालकीची, नाही कुणाच्या मालकीची, नाही कुणाच्या मालकीची। शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर कायम विद्यार्थ्यांबरोबर असणारे आदरणीय प्रकाश आंबेडकर प्रमुख सर्व आज आपल्यासाठी आजच मुद्द्याच्या वेळेतून त्याच्यासाठी प्रचंड मोठे काळाच्या परिवारासाठी स्वागत करूया।
अरे मागे सरका, पुढे सरकताय तुम्ही. खाली जाएगी. झूम चालला झूम जात माझं पण अरे खराब आहे जागा नाही. झूम आउट होईल. किती स्मूथ करतोय हा बघ. वय आपल्या समोर बसून आहे ना बाईक करायला समोर फक्त थोडं घेशील. हा सेंटरला बसून त्यांना कशाला बसायचं. सर एक क्लोजअप शॉट देऊन द्या. क्लोजअप शॉट एक त्याच्यानंतर पुन्हा आपण सर्वजण आवडतो बसावं लागतो आणि आमच्या आजची सरकारचं वेतन लागली आहे. बाजू काय बंद कसं करा आणि सर्वांना शेअर कारण की सरकार कसं संस्था काय करतो बाबा बोलून कोणी जाहिरात आहे ना तर 2 पैसे एकत्र आणतो 3 पैसे एकत्र आणतो आणि सरकारकडे असा म्हणून जातो बाबा पीएमसी करणारे विद्यार्थी जास्त. तर असं न करता संस्थानामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं काय प्रदूषण करून त्यावेळेस वैयक्तिक जाहिरात काढल्या तसं इथं विद्यार्थी कमी होते. त्यामुळे सरकारने विचार नाही होतो हा विद्यार्थी होऊ शकतो आणि आपल्या स्वतः काय म्हणतो की 2024 म्हणजे आपल्या 2024 म्हणजे त्याला 1 वर्ष आलं तर तो प्रकारच्या प्रक्रिया नाही. आता मी स्वतः 2 वर्ष आले माझ्यावर असं ठेवलेलं पैसे आहे मला तारखी संस्था लागू होते तर माझं रिसर्च किती होतं करणार होते तर पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे हे जर मला आधी घेतला तर त्या टीव्ही घेत असतो त्यामुळे आमच्या त्यांना म्हणजे रिसर्च करायला लागतं करावं लागतं. जर आज त्यांच्याला वेळ सगळ्याची आमची तयारी देणार आहे तर ते विचार करून त्याचं डायरेक्टर पेशंट असेल तर डायरेक्टर असेल तर रिसर्च करू शकतात. त्यामुळे आपल्या देशाचं नाव पण करू शकतो आपल्या महाराष्ट्राचं नाव पण करू शकतो आपल्या अजून पुढे सगळं काय तर तिथे वैयक्तिक
त्या पोलिसांच्या त्याच्यामध्ये आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम पोलिसांशिवाय पण एक झाली तर आमची सरकारकडे एकच व्यवस्थित मागणी लवकरात लवकर पूर्ण करावं. त्याचबरोबर आम्हाला काय करायचं आम्ही सकाळी आमच्या मित्र मैत्रिणी तुमच्या रस्त्यावर बसलं पावसात कोणी कुठं येत नाही. तुम्ही आमच्या नोंदणीमध्ये करू शकता. हे पण नोंदणी असेल त्याला आपण जर आम्हाला आदर करलो असं एक जर झाला असेल तर आम्ही अजून एक प्रश्न येतो कारण सर्वजण कुठे आलेलं बसलं त्यामुळे ते लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यावा आणि काय व्यक्त झाला आहे. त्यांचे नातू आज आपल्या उपोषणासाठी आले. मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही आमची सर्विस आमच्यापर्यंत यासाठी आतापर्यंत जवळपास 22 दिवस आपल्या कार्तिक औषध उपोषण चाललं होतं. चांगलं वाटलं नाही. त्यानंतर सावित्रीबाई फुलेपर्यंत मोर्चा झाला. या ठिकाणी धरणे आंदोलन प्लस माझ्या आंदोलन उपोषणाचा 3रा दिवस आहे. यामध्ये काय होतं साहेब प्रत्येक वेळेस पाठपुरावा करतो. आतापर्यंत आम्ही 3 वर्ष पाठपुरावा केला पण कुठला काय अधिकारी उत्तर देत नाही. बाकीला जायचं सुरेश वारे सर्व माझ्या हातात काय नाही तो मंत्रालय जायचं ते म्हणजे तिघं मिळून ठरवते सारखी बारकी महादेवी आणि आरती आणि अमृत व्हिडिओ बघणं बरोबर राहतो. या सगळ्यामध्ये हे जो आंदोलन सुरू झालं त्यापासून आपल्याला माननीय अरविंद मुलांना उचलून पिण्याच्या पाण्यावर आंबेडकरांनी योगा केला. आपल्या महाराष्ट्र आतापर्यंत हिंदी उत्तर देतात आम्ही पोलिसांना सांगू पोलिसांना करू इतकंच नाही काय पण त्याच्यामध्ये अजून एक सांगितलं होतं या राज्यामध्ये आपल्याला किल्ल्यावर पैसे चालवायचे त्यामुळे तिकीटीसाठी पैसे नाही. मला थोडस मागे बोल ना दिसतंय का बरोबर करू थोडंसं का तुला काय करू फेसबुकला झूम नाही होत ना. पण मला सांगा माझा समाज हजारो वर्ष याच्यामध्ये गुलामगिरीमध्ये आहे ते बाहेर मिळणार कसा गांधीच्या नावावर आपण हृदय परिवर्तन करू बाबासाहेब उत्तर देतात हृदय परिवर्तन वगैरे हजारो वर्ष बाकीच्या अजून ते सांगा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शर्टला आज मराठवाडा मुक्ती संग्राम संघर्ष यायला आज मी संघर्षच चालला आपल्या महाराष्ट्रामध्ये परंतु आमची गुरु तुम्ही लागले. माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना सर्व संशोधकांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं व त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आधार घेऊन माननीय प्रशासक सर्व प्रशासनापर्यंत झालं साहेब बोला.
सर माईक लावा ना. हे दादा माईक ठेव ना, लाव ना माईक, माईक लावा ना. माईक 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 लाव ना त्यांना. हॅलो इकडे ते इकडे ते इकडे ते. हा राहू द्या, राहू द्या. ए दादा अरे पुढे मध्ये नको येऊ. छोटू ए दादा, अरे साहेब दिसत नाही ना. ए सरक मागे. अरे यार सरक ना बाजूला यार तू. अरे व्हिडिओ. अरे साहेबच नाही दिसणार, साहेब नाही दिसणार आहे. ए ऋषी एक मिनिट होते काय की काही बाजूने त्यांचे बसण्याचे संशोधक नाहीये. सर्वांना काय पद्धतीने लीड केलं जाईल, गाईड केलं जाईल याच्याबद्दल मला संभ्रम आहे. त्याच्यामुळे मला इथे थोडंसं कॉर्डिनेट करावं लागेल. ओके. आणि वेगवेगळ्या संघटनांच्या फिरून आलेले वेगळे लोक आहेत. या एकंदरीत विद्यार्थी एकजूट आहे. विद्यार्थी एकजूट जिंदाबाद, विद्यार्थी एकजूट जिंदाबाद, अभ्यास आणि संघर्ष जिंदाबाद. तर मी विनंती करतो की साहेबांनी जरा आम्हाला मार्गदर्शन करावं. ए ऋषी याला घे ना मागे थोडसा. हो दादा, नाही सर का ना तू. सगळ्याला दिसत हा थोडासा सर का. आज या ठिकाणी सर्व आमचे पीएचडी धारक विद्यार्थी जे आंदोलनासाठी बसलेले आहेत. हातातच आहे. काल सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सोडणार आहे तू. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला होता. पण आज या ठिकाणी आदरणीय नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्यांना आम्ही सर्व समाजासाठी नवीन दिशा देणारं काम जे करतात गेले अनेक वर्ष, ते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सुद्धा साहेब या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत असताना जास्त काही न बोलता देशामध्ये आणि परदेशामध्ये ज्यावेळेला पुणे विद्यापीठाचं नाव हे आघाडीवर आणि एक नंबरला होतं, त्या पुणे विद्यापीठाचं मानांकन हे आज जवळपास 100च्या आसपास आलेलं आहे. हा जो दर्जा घसरलेला आहे, हा घसरलेला जो दर्जा आहे, हे जी गुणवत्ता पाहिजे ती गुणवत्ता नसल्यामुळे झालेला आहे. ए दादा, ए छोटू, आणि अरे म्हणून सरक ना बाजूला. आमचे पीएचडी धारक जे विद्यार्थी आहेत, हॅलो यांच्या मागण्या मान्य करून काय म्हटलं. शासनाने ताबडतोब जाहिराती प्रसिद्ध करून गेल्या 2 वर्षामधील ज्या फेलोशिप आहेत त्या फेलोशिप ताबडतोब देण्याचं काम हे शासनाने करावं. आणि हे करण्यासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री वेगवेगळी कारणं सांगून ज्या पद्धतीने या आंदोलनाला विरोध करत आहेत, त्या मंत्र्यांना सुद्धा आज या कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आपल्याला या आपल्या मागणीला यश मिळेपर्यंत आम्ही सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं सांगतो आणि थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो. यानंतर आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचंय ते साहेब बोलतील.
नाही आणि याचं काय करावं ते ऐकायला अवघड आहे नाही. राव आपलं. शासनाच्या वतीने दादा, अनेक ज्याला म्हणता येईल संस्था या ठिकाणी पूर्ण उभ्या येतोय करण्यात आल्या. जशी जशी समाजाची मागणी झाली तशी तशी एका संस्थेचे अनेक संस्था शासन या ठिकाणी करत बसले आणि अनेक संस्था झाल्यानंतर आता आपल्याला तेच सांगतात आहे की कॉमन नियमावली पाहिजे. संस्था जर एक असतील तर कॉमन नियमावली करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला नसता. एवढंच आहे फक्त त्या ठिकाणी की संघटन एक असतं, बजेटचे हेड फक्त वेगवेगळे असते आणि त्या बजेट हेड खाली ज्या वेगवेगळ्या समूहाचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे त्यांना कदाचित असताना व्यवस्थित लाभ मिळाला असता अशी परिस्थिती आहे. परंतु डिवाइड आणि रूल असा जो एक सिद्धांत आहे हा सिद्धांत परकीय असले तरी वापरला जातो आणि स्वकीय असले तरी त्या ठिकाणी वापरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे. ही मेंटॅलिटी अजून काही बदललेली नाही. ज्याला जुन्या काळामध्ये कोंबड्यांमधली असणारी भांडणं लावल्या जात होती, झुंबड म्हणत होते, तशा रीतीने असणारं विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असणारं झुंबड लावण्याचा एक भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. आता तरी एवढं बरं आहे मी असं म्हणेन, नाही तर पूर्वी एका संस्थेला पैसे द्यायचे आणि दुसऱ्या संस्थेला द्यायचे आणि मग त्या संस्थेला मिळाले म्हणून आपल्यालाही मिळतील अशा आशेवरती त्यांना झुंबड ठेवायचं हा जो एक या ठिकाणी नीती होती ती नीती आज या ठिकाणी वापरल्या गेली नाही शासनाच्या वतीने. एवढं फक्त आपल्याला नमूद या ठिकाणी करता येईल. मागण्या आहेत या ठिकाणी हे बरोबर आहे, परंतु मी असं म्हणेन की सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी बदललं पाहिजे. पुन्हा ही कल्चरल सेंटर जरी असलं, शिक्षणाचं असताना माहेरघर जरी असलं तरी पॉलिटिकल सेंटर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा निर्णय राजकीय लोकांना घ्यायचा आहे, सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे त्या ठिकाणी. आणि आता त्यांनी असणारं फोडफाड करायला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे आम्हाला आता संशोधकाची गरजच नाही, आम्हाला असणारं स्किल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं. मी दुर्दैव असं म्हणेन की पूर्वी शिक्षणामधल्या दोन पद्धती होत्या. एक 6वी पासूनच स्किल डेव्हलपमेंट होती आणि त्याच्याचबरोबर ज्याला स्किल डेव्हलपमेंटला जायचं नव्हतं तो असताना रेग्युलरली ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसला जायचा अशी असणारी परिस्थिती आहे. बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर आता ज्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे त्यावेळेस त्या बेरोजगारांना एक स्वप्न दाखवल्या जाते असं मी त्या ठिकाणी मानतोय. स्वप्न काय की तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला असताना नोकऱ्या लागतील. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माझी भेट झाली होती. म्हटलं तुमच्याच कालावधीमध्ये तुम्ही असताना स्टायपंड सुरुवात केला तर सकट म्हटलं तर त्या ठिकाणी दिली. काही जणांनी म्हटलं कारखान्यांमध्ये म्हटलं आम्हीही काही माणसांना तिथं लावलं कारण का कारखान्यांवरती बर्डन नव्हता म्हणून त्यांना लावायचं काही अडचण नव्हती. म्हटलं वर्षभराचं ट्रेनिंग झालं आणि वर्षभराचं ट्रेनिंग झाल्यानंतर म्हटलं आज ती पुन्हा मुलं बेरोजगार आहे.
तुमच्या इंडस्ट्रीज जर बंद होणार असतील, तुम्ही नव्या उद्योगालाच स्थान देणार नसाल, तर म्हटलं ह्या स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग काय आहे? म्हटलं एकच स्किल डेव्हलपमेंटचा उपयोग होऊ शकतो आणि तो म्हणजे अनुभवातून ज्यांनी स्किल आत्मसात केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे, त्याचं म्हटलं डिस्प्लेसमेंट होणार आहे अशी परिस्थिती आहे. याचं कारण की त्यांनी ज्यावेळेस ते आत्मसात केलं, ते आत्मसात करायला त्याला 10, 12, 15 वर्ष लागली आणि 10, 12, 15 वर्ष लागल्यामुळे त्याचा असणारा पगार वाढलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ज्यांचं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे तो नौका असल्यामुळे तो कमी पगारामध्ये त्या ठिकाणी लागतोय. आणि म्हटलं ह्या तुमच्या योजनेमुळे जुना कामगार काढला जातोय आणि नवीन कामगार कदाचित लागतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शासन सुद्धा आपलं ज्यावेळेस धोरण आखत असते त्यावेळेस त्याचा असणारा विचार केला जातो का, तर असं मला त्या ठिकाणी दिसत नाहीये. हा प्रश्न निकाली आपल्याला काढायचा असेल तर माझा असणारा आपल्या सगळ्यांना सूचना आहे, सजेशन आहे की पुण्यापेक्षा मंत्रालय जर हे सेंटर केलं तर थोडी भीती बसलेली आहे नेपाळमुळे आणि बांगलादेशमुळे. विद्यार्थ्यांची भीती बसलेली आहे. राजा, अजून तू लहान आहेस, तुझं वय झालेलं नाही. डिस्ट्रक्शन मधूनच कन्स्ट्रक्शन होत असतं, कन्स्ट्रक्शन मधून डिस्ट्रक्शन होत नसतं. हे अजून तुला अजून शिकायचं आहे. शिकून घ्या आणि मग लोकांना शहाणपणा शिकवतो. मित्रो, ज्यावेळेस डॉक्टरकडे आपण जातो ते कशासाठी जातो? आजार झाला असेल, दुरुस्त होण्यासाठी आपण असताना जातो. औषधाने आजार बरा होणार असेल तर ते औषध आपण घेतो. औषधाने बरा होणार नसेल तर मग डॉक्टर म्हणतो ऑपरेशन शिवाय दुसरा मार्ग नाही. किंवा परिस्थिती सुद्धा डिक्टेट करत असते की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आहे की इथे जुना नियम होता की स्कॉलरशिप ही महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आता असणारा 3-3, 4-4, 6-6 महिन्यांनी किंवा वर्षभर मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर नाही मिळाली अशी सुद्धा असणारी स्थिती आहे. ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अजून TC सुद्धा मिळालेल्या नाहीत अशी सुद्धा असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचा असणारा आपल्याला निकाल हा काढायचा असेल आणि लावायचा असेल तर बजेटरी प्रोव्हिजनमध्ये माझ्या अंदाजानं कुठेही अडचण नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी चालतं की योग्य वेळेस अलॉटमेंट झालेलं बजेट वापरायचं नाही आणि अलॉटमेंट झालेलं बजेट वापरलं नाही तर मग वर्षाकाठी ते असणारं लॅप्स होऊन जाईल. या नावाखाली या खात्यातून त्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर केलं जातं आणि ज्याची ताकद आहे तो मग आपल्या खात्याकडे ते असणारा वळवतो आणि वळवल्यामुळे विद्यार्थी असेल किंवा लाभार्थी असतील यांचं नुकसान होतं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बजेट नाही असं जर म्हटलं आपण तर चुकीचं आहे. या बजेटचा ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल तर बार्टीलाही अलॉटमेंट झालेला आहे, सारथीलाही झालेला आहे, इतर संघ आहेत त्यांनाही झालेला आहे आणि अजून सेंटर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेंटर कॉन्ट्रीब्युशन अजून आलेलं नाही अशी परिस्थिती आहे. यांनी खर्च केला की सेंटर त्याला अलॉटमेंट करता असा त्याच्यातला भाग आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या मागण्यांना असणारा पाठिंबा आहे.
आम्ही आपल्या बरोबर आहोत या सगळ्या मागणीच्या संदर्भात. याचं कारण की स्कॉलरशिप एका समूहाला म्हणजे समाजातल्या एका समूहाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याची शिक्षणाची अडचण होते अशी असणारी परिस्थिती आहे. जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याचा जर बारकाईने कोणीतरी अभ्यास केला मागच्या 3 वर्षाचा, विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळूनही तो घेऊ शकला नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्यांना मग सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सेसला जाणं भाग पडलं. परवडणाऱ्या कोर्सेसला मी असं म्हणेन त्यांना जाणं भाग पडलं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा निकाल असताना घेण्यासाठी माझ्या अंदाजानं मंत्रालय हेच आपण असणारं सेंटर जर केलं म्हणजे आझाद मैदान नाही आणि क्रॉस मैदान नाही, नाहीतर ते आपलं आझाद मैदान आणि क्रॉस मैदान तिथे दाखवून देतात. त्याच्यापेक्षा मंत्रालय हेच आपण असणारं सेंटर जर त्या ठिकाणी केलं तर माझं भीती जी बसलेली आहे त्या फायदा घेऊन आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती. जय हिंद, नमस्कार. हॅलो साहेब, तुम्ही म्हणले मंत्रालय तिथे जायचं, तर तिथे पण जाऊन आम्हाला आंदोलनाला बसवायला लागतील. त्यापेक्षा आम्ही तुमच्या म्हणजे सहमतीला आहे, तुमचं मान्य आहे, तर आम्हाला आज इथे अशी मागणी मान्य करून घ्यायची की आज आमच्या ज्या काही संस्था असतील सारथी, भारती, महाज्योती, आरटी, अमृत यांच्या सगळ्याचा जाहिरात पोर्टलवरती तात्काळ जाहिरात पडलं पाहिजे. त्याविषयी आम्ही हटणार नाही. तुम्ही इथे बसून ते मान्य होईल असं नाही, कारण तुमचं इथे बसणं त्यांना काही परिणाम करणारं नाहीये. तुमचं बसणं हे एक लक्षात घ्या की शासन 2च गोष्टीला घाबरतं. एक तर तुमचं मतदान एवढं असलं पाहिजे की तुम्ही त्याला डिस्ब्लॉक करू शकता, एक भाग. दुसरा भाग त्याच्यामधला आहे की तुमची न्यूसन्स व्हॅल्यू वाढली पाहिजे. आत्ताच्या याच्यामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू वाढवणं लांब करतो. आत्ताच्या ह्याच्यामध्ये न्यूटन्स व्हॅल्यू वाढवणं हे आपल्या हातामध्ये आहे. किंवा तो न्यूटन्स व्हॅल्यू जो आहे तो शिगेला नेऊन पोचून देऊ, त्याची जवळ स्ट्रॅटेजी असली पाहिजे असं मला वाटतं. साहेब, मग मंत्रालयात परमिशन कशी भेटेल आम्हाला? मिळाली न मिळाली दादागिरी सगळीकडे हाताच्या. तुम्हाला इथे परमिशन मिळाली आहे का? नाही ना. तसंच मला सगळ्यात महत्वाचं वाटतं आपण विद्यार्थी आहोत, आपला मार्ग लोकशाहीचा आहे, बरोबर आहे. लोकशाहीच्या मार्गाने आपण पुढे जाऊया, गोंधळ झाला नाही पाहिजे. ओके मित्रांनो, बोलू द्या रे राव, एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्यांनी. हॅलो. लवकरात लवकर आमची अशी मागणी होती सर की पोलीस दलाकडून डॉक्टरांची टीम यावी आणि लवकरात लवकर चेकअप करावं. त्यानंतर 1 मिनिट विषयी बोलतील. नमस्कार. आमची अशी मागणी आहे की आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांशी जर का आमचं शिष्टमंडळ भेटू शकलं, एक ठराविक अर्धा तास 1 तास आम्हाला चर्चा करून त्याच्यामध्ये मध्यस्थी करून आपण जर एक मार्ग सुचवू शकलो आणि या विद्यार्थ्यांची ऍड जरी आली तरी देखील आमच्यासाठी सकारात्मक बाब असेल.
देऊ का? साहेब, आमची विनंती आहे की जे शिष्टमंडळासोबत आम्ही जाणार आहोत, आपण जाऊ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी, त्यामध्ये आपला देखील समाविष्ट असावा. काय आहे फोनवर बोलतो इथून बघ. हा माईक आहे ना, आडवा करा आणि त्याला ठेवून द्या. आमचं नाही, तिथे खाली बसून द्या. उभं केलं की लई बाकीचे होईल. विषय घ्यायचे आपल्याला. ए, सचिन, हा स्पीकर आहे ना, त्यांच्या समोर घेऊन आडवा करून चेअर बाकीचे विषय घ्यायचे आपल्याला. मुख्यमंत्री साहेबांसोबत जर मीटिंग असेल आपण त्याच्यामध्ये आमच्या शिष्टमंडळासोबत असं. धन्यवाद सर, धन्यवाद. साहेबांच्या आव्हानानंतर आपल्यासाठी त्यांचे आत्ताच कमिशनर ऑफ पोलीस यांच्याशी बोलले आणि आपला जो एक कृषी संशोधक विद्यार्थी जे आहेत दयानंद पवार सर, हे जे आपल्यासाठी उपोषणावरती इथे बसलेले आहेत, मागील आजचा 3रा दिवस त्यांचा आहे, फक्त पाण्यावरती ते थांबलेत. तर शासनाने अजून देखील त्यांची दखल घेतली नव्हती. बघायला गेलं तर त्यांच्यासाठी कुठली मेडिकल टीम इथे नव्हती, काही नव्हती. वरून पोलिसांचा काहीसा दबाव देखील आमच्यावर होता की तुम्ही याला समाप्त करा, पण आम्ही विद्यार्थी एकजुटीने त्या ठिकाणी टिकून राहिलो. साहेबांचं धन्यवाद की तुमच्या त्या ठिकाणी मध्यस्थीने इथे आमच्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यासाठी मेडिकल व्हॅन तुम्ही उपलब्ध करून दिली. धन्यवाद. आणि भाऊ अनेक सांगू जिथे तिथे त्यांचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचा कुणाला कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला. आपले विद्यार्थी तर कला, आता हे कलाकार करतात होते, तर आपले कला करत बसलेले तर जे काय म्हणजे ड्रॉइंग असतील किंवा कोणकोणता अभ्यास करत बसले, कोणत्याही प्रकारचं काही नाही. अशा प्रकारचं आंदोलन. त्याचबरोबर आमचे दयानंदजी आंदोलन उपोषणाला होते. ठीक आहे, आज आपले माननीय प्रकाश आंबेडकर साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यांनी पूर्ण ताकदीने आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे. व त्याचबरोबर आपल्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी उपस्थित असण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मी त्यांचे सर्व कृषी संशोधक विद्यार्थी, त्याचबरोबर पीएचडी, राज्यातील पीएचडी विद्यार्थी यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे आभार मानतो. त्याचसोबत पोलीस प्रशासनासाठी अरविंदजी तायडे साहेब कंटिन्यूअस सोबत आहेत, आभार मानतो. ऋषिकेशजी कांबळे साहेब, आकाशजी शेलार साहेब, या सर्वांचे आभार. साहेब, जोपर्यंत पोर्टलवर ऍडव्हर्टाइजमेंट येणार नाही, पब्लिश होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाही. साहेबांसोबत आपले एक मिनिट आपल्या साहेबांसोबत मंत्रिमंडळ शिष्टमंडळ जाऊन पण पुण्यामध्ये जाऊन आपण पण जोपर्यंत पोर्टलवरती आमची जाहिरात प्रसिद्ध होत नाही व ती फेलोशिप सगळ्यांना सरसकट देण्यात येत नाही, तोपर्यंत आमचा विद्यार्थी इथून कुठेही जाणार नाही. त्याचबरोबर आम्ही क्लिअर करायचं आहे, जाहिराती संदर्भात जाहिरात ही तत्काळ प्रसिद्ध करावी, नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी आणि सरसकट देण्यात यावी. त्याचबरोबर सारथी आणि महाज्योती यांच्यात 23-24च्या ऍड येऊन संशोधकांना पैसे बदलत, पण पार्टीचे 22-23चे पैसे अजूनपर्यंत संशोधक केला तर पार्टीला 3 बॅचेस ऍड आलेली नाहीये. सारथी, भारती, आरती, अमृत आणि महाज्योती या सगळ्या संस्थांचे ऍड 24-24 व 24-25 बॅचसाठी स्वतंत्रपणे जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात येईल. असं होणार आहे साहेब की आता एक क्लिअर करतो 100% होणार आहे. असं 24-24च्या बॅचची जाहिरात येईल आणि नंतर पुरुष जातील. आता जे 24-25 त्यांना परत संघर्ष करावा लागेल जाहिरात टाका म्हणून. तर असं न होता स्वतंत्रपणे दोन्ही बॅचचे ऍड देण्यात यावे. धन्यवाद. नाही म्हणतात ना बोलायला बाकीचे विषय. बाहेर झाला चला बाहेर नाही कुणाच्या मालकीची. दुसरा विषय नाही म्हटलं.
अरे माईक राहून दे ना दादा. ऋषी उभं राहून ए ऋषी बाईट येणार आहेत का? लावून काढलं का लावून दे ना.